रामसिंग अमीन खानाकडे गेला तेव्हा अमीन खान एकटाच बसला होता. वजीर जाफर खान व अमीन खान मिर्झा राजांच्या बाजूचे होते. रामसिंगाने त्यांना आपल्या बाजूला वळवून घेतले होते. अमीन खान संचित दिसत होता. रामसिंगाने सामोरे जाताच विचारले, खान साहेब, तातडीनं बोलावलं? आसनाकडे बोट दाखवित अमीन खान म्हणाला, बसा कुंवरजी. दरबारी मामला ठीक दिसत नाही. दरबारी गुंतागुंत सारखी वाढते आहे. पण जाफर खान तर सांगत होते की 4-8 दिवसात सार निवळेल आणि बादशाह राजांना भेटीला बोलवतील. उन्हाळी पावसाचा अंदाज सांगता येईल, पण दरबारचा अंदाज सांगणं कठीण. मला आज खास बातमी लागली आहे. बादशाहने शिवाजीला मारण्याचा बेत ठरवला आहे. तो बेत पार पाडीपर्यंत फिदाई खानाच्या घरी राजांना ठेवण्याचा हुकूम फुलाद खानाला मिळाला आहे. खानसाहेब, हा दगा आहे, रामसिंग म्हणाला. खरोखरच बादशहाने शिवाजीला मारले तर रामसिंग जबाबदार झाला नव्हता. मिर्झा राजांनी सारी जबाबदारी रामसिंगावर टाकली होती. दगा कसला? अमीन म्हणाला. जेवढा करता येणं शक्य होतं तेवढा आपण केलं. शिवाजीनंच हे प्रकरण चिघळवलं, त्याला आपण काय करणार? काहीतरी करायला हवं. हे थांबायला हवं, रामसिंग उठत म्हणाला. नाही खानसाहेब, हे होता उपयोगी नाही. काही वेळ दोघेही बोलत नव्हते. शेवटी रामसिंगाने निर्णय केला. तो म्हणाला, अमीन साहेब, तुम्ही एक करा, माझा निरोप बादशहांना कळवा. कसला? बादशहांना सांगा त्यानं शिवाजीला मारण्याचा निर्णय केला असेल तर तो चुकीचा होईल. शिवाजीनं आपल्या सुरक्षितपणाबद्दल माझ्या पिताजींचा कौल घेतला आहे. शिवाजीची जबाबदारी माझ्यावरही टाकलेली आहे. बादशाह कसेही वागण्यास मोकळे आहेत. ते हेच करणार असतील तर त्याआधी त्यांनी मला ठार मारावं. नंतर माझ्या मुलाला मारून मगच शिवाजीचा निर्णय करावा. असं सांगू? एक शब्दही न वगळता माझा निरोप सांगा, नाहीतर शिवाजी वाचू शकणार नाही. अमीन खानने दुसऱ्या दिवशी सकाळी बादशाहची भेट घेऊन रामसिंगाचा निरोप सांगितला. औरंगजेब तो निरोप ऐकून विचारात पडला. हे राजपूत एककल्ली न जाणो शिवाजीचा वध होता. दक्षिणेत जयसिंग आणि इकडे रामसिंग बादशहाविरुद्ध उभे राहिले तर जयसिंगाशी वैर बादशहाला परवडणारे नव्हते. तो अमीन खानाला म्हणाला, अमीन, रामसिंगाला विचार, तो शिवाजीला जामीन राहण्यास तयार आहे का? तो पळाला किंवा त्यानं काही कपट केलं तर जबाबदार तो राहील. जामिनाक तबा लिहून दिला तर तो मी विचार करीन. कुंवरला ते सांगताच कुंवरने शिवाजीला जामीन राहण्याचे कबूल केले. तो तसाच धावत शिवाजीराजांच्याकडे आला. शिवाजीराजांनी सर्व हकीकत ऐकली. राजाने आपल्या पूजेच्या शिवलिंगावरील बेल उचलून रामसिंगाला वचन दिले आणि रामसिंगाने सहीनिशी जामिनाक तबा तयार केला. शिवाजीराजांच्यासाठी रामसिंगने स्वतःचा प्राण गुंतविला. दिवाणी खासच्या संध्याकाळच्या बैठकीत जामीननामा रामसिंगाने अमीन खानाच्या हाती दिला. याचा स्वीकार करून औरंगजेब म्हणाला, कुंवरला सांगा की मी त्याची नेमणूक काबूलवर केली आहे. आपली फौज घेऊन शिवाजीसह त्यानं काबूलला जावं. निघण्याचा मुहूर्त बघावा. एका संकटातून बाहेर पडतात न पडतात तोच राजे दुसऱ्या संकटात सापडले. राजाने जाफर खानाची भेट घेतली. त्याला भरपूर नजराणा दिला आणि वजीर जाफर खान मध्यस्थी करायला तयार झाला. आपले सैन्य आणू दिले तर राजाने काबूलला जाण्याची तयारी दाखवली. औरंगजेब विचारात पडला. खुद्द दिल्लीमध्ये शिवाजीचे सैन्य येऊ द्यायला तो खुळा नव्हता. काबूलचा बेत त्याने रद्द केला. शिवाजीला निश्चित कोणती वचने देऊन मिर्झा राजांनी पाठवले आहे याची विचारणा करणारे तातडीचे पत्र औरंगजेबाने मिर्झा राजांना पाठवले. दिवस उलटत होते. राजे दरबारच्या मोठमोठ्या सरदारांना भेटत होते, नजराणे देत होते. राजांची माणसे, महादेव यासारखे नजरबाज आग्रा शहरात फेरफटका मारित होते, ओळखी वाढवत होते. दरबारचे वातावरण निवळावे म्हणून रामसिंग संभाजीराजांना घेऊन दरबारी जात होता. संभाजीराजांना औरंगजेबाने मानाचे कट्यार व पोशाख देऊन गौरविले होते. औरंगजेब मिर्झा राजांच्या उत्तराची वाट पाहत होता. राजांच्यावर रामसिंगाचा पहारा होता. आपल्यावरील टांगत्या तलवारीचा राजांना वीट आला होता. त्यांनी समक्ष लावून घेण्याचा हेतूने एक अर्ज पाठविला. जर बादशहांनी सरकारात दिलेले सर्व किल्ले परत केले तर मी 2 कोटी रुपये खंडणी देईन. मला परत जाण्यास परवानगी मिळावी. माझा मुलगा येथे चाकरीत ठेवण्यास मी तयार आहे. बादशाह जी शपथ घ्यावया सांगतील ती मी घेईन. मी बादशहांच्या शब्दावर विसंबून आहे. माझी निष्ठा मोठी आहे. ज्यावेळी स्वारीचा बेत कराल त्यावेळी बोलावताच मी येईन. बादशाह विजापूर स्वारीत गुंतले आहेत. मला तेथे जाऊ द्या. मी बादशहासाठी लढा देईन किंवा मरून जाईन.
राजांच्या सारख्या जाणाऱ्या अर्जांनी आणि शिवाजीच्या वाढत्या भेटीने औरंगजेबाचा संशय वाढला. तो म्हणाला, मी शिवाजीसह सौम्यपणे वागतो, यानं त्याचं डोकं फिरलं आहे. घरी जायला मी त्याला परवानगी देईन कशी? त्याला सांगा की त्यानं यापुढं कोणासही भेटू नये, रामसिंगाकडेही जाऊ नये, सक्त ताकीद द्या. राजांना रामसिंगाचे पहारे कडक झाल्याचे जाणवले. औरंगजेबाने रामसिंगाकडून शिवाजीने त्याच्याकडे राहिलेले किल्ले द्यावेत म्हणून मागणी केली. रामसिंगाने तो निरोप राजांना सांगताच राजे भडकले. कुंवरजी, तुम्ही मला काय सांगता? इथं बोलावून आणून मला तुमच्या पहाऱ्यात टाकलं. मिर्झा राजांच्या सांगण्यावरून 23 गड मी बादशाला दिले आणि मिर्झा राजांनी टोक परगणा बक्षीस मिळवला. आता राहिलेले गड बादशांना द्यायला सांगून तुम्ही कोणता परवानगा मिळवणार आहात ते तरी सांगा. राजांच्या या रोकड्या सवालाने रामसिंग थंड झाला. त्याने बादशहाला राजांचा नकार कळविला. बादशाह ते ऐकून सावध झाला. त्याने आपली नखे बाहेर काढली. फुलाद खानाला 5000 फौजनीशी शिवाजीवर पहारा बसवण्याचा पाठवले. राजे मंचकावर बसले होते. सायंकाळचा समय होता. आपल्या सहकाऱ्यांबरोबर विचारविनिमय करण्यात राजे गुंतले असता संभाजीराजे धावत आले. आबासाहेब, सैन्य येतंय. त्या घाबरलेल्या बाळजीवाला जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, ही औरंगजेबाची राजधानी आहे. दरबारासाठी आलेला एखादा सरदार शाही मेहर नजरेतून सुटका होऊन माघारी जात असेल. बाळराजे, असा शोधळ पाहून घाबरलात तर कसं होणार? साऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटणार. तोच राजांच्या छावणीभोवती चारी बाजूनी टापांचा खडखडाट उठला. हिरोजी बाहेर धावला आणि बाहेर उभा असलेला महादेव आत आला. महादेव ओरडला, राजे, घात झाला. छावणीभोवती चारी बाजूनी सैन्याचा गराडा पडला आहे. साऱ्यांच्या तलवारी उपसल्या गेल्या. डारे राजे डेऱ्याच्या दाराशी आले. तोफांचे गाडे छावणीभोवती लावले जात होते. हजारो घोड्यांचे खूर खडखडत होते. राजांचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. राजांचे लक्ष डेऱ्याच्या रोखाने येणाऱ्या एका स्वाराकडे गेले. हिरवी जरी कलाबुतीची झगमगणारी फतू, मस्तकी किमॉश, अंगात अंगरखा, चोळणा घातलेला स्वार उजव्या हाती लगाम व डाव्या हाताची मूठ आपल्या कमरेवर ठेवून मारे ऐटीत डेऱ्याकडे येत होता. राजे माघारी वळले आणि क्षणात तो सरदार डेऱ्यात प्रवेश करता झाला. राजांच्या भोवतीच्या माणसांच्या हातातील तलवारी पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिकडे दुर्लक्ष करून किंचित मान झुकून तो म्हणाला, शिवाजी राजे, बादशाहच्या बंद्याला फुलाद खान म्हणतात. अफसोस की बात है, आपल्यावर पहारा करण्यासाठी मला आणि माझ्या 5000 स्वारांना आज्ञा झाली आहे. आजपासून आपण माझ्या पहाऱ्यात आहात, याची आठवण ठेवावी. ही दरखास्त आहे. राजे सुन्न होऊन ते ऐकत होते. हाच तो फुलाद खान की ज्याचं वर्णन काळीज नसलेला माणूस म्हणून करतात. राजाने त्या धिप्पाड देहाकडे निरखून पाहिलं व ते म्हणाले, खान साहेब, तुम्ही आमचं काम करा. आमच्याकडून तुम्हाला त्रास व्हायचा नाही. आपण दोघे बादशहांचे बंदे. तुम्ही पहारा करा, आम्ही काय देत राहू. राजांचा तो शांतपणा पाहून फुलाद खान चकित झाला. अभिवादन करून तो बाहेर गेला. राजे कसे बसे मंचकावर जाऊन बसले. बाल संभाजी राजांच्याकडे धावले. ते म्हणाले, आबासाहेब, हे स्वार का आलेत? त्या चिमुकल्या जीवाच्या बोलांनी राजांचे धैर्य ढासळले. एकदम बाळ राजांना मिठीत घेऊन राजे म्हणाले, घात झाला, मी फसलो. आणि राजांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. त्यांच्या शोकाला सीमा राहिल्या नाहीत. फुलाद खानाचा कडेकोट पहारा राजांच्या भोवती जारी झाला. बाहेरचा पहारा फुलाद खानाचा होता, तर आतला पहारा रामसिंगाचा होता. राजांच्याकडे जाणाऱ्यावर कडक नजर ठेवली जात होती. राजांच्या तळाच्या तोंडाशी खुद्द फुलाद खानाचा डेरा उभारण्यात आला होता. एका माणसाच्या बंदोबस्तासाठी औरंगजेबाने अनेक तोफा आणि हजारो माणसे गुंतवली होती. तशा परिस्थितीतही राजांना औरंगजेबाने घेतलेल्या धास्तीचे कौतुक वाटत होते. सरळ मार्गाने सुटका आता शक्य आहे, शक्य नाही हे राजांना उघड दिसत होते. राजांच्या भोवती सारे गर्भगळीत होऊन बसले होते. राजाने आपले मन सावरले. यातून मार्ग शोधण्यात त्यांचे मन गुंतले. रामसिंगाला राजांचे पहारे जारी झाल्याचे समजताच तो राजांना भेटायला आला. त्याची मान शर्मेने लवली होती. रामसिंगाला पाहताच राजे उफाळले. रामसिंग, पटली ना खात्री? हाच सलोखा औरंगजेबाला करायचा होता ना? राजा साहेब, मी सक्त दिलगीर आहे. रामसिंग डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मी पिताजींना सर्व कळवलं आहे, पण माझी शक्ती मर्यादित आहे. रामसिंगाचा काही दोष नाही हे राजे जाणीत होते. त्याने रामसिंगाला जवळ बसवून घेतले. ते म्हणाले, तुमचा दोष नाही रामसिंग, दोष आमचा आहे. आमचे मनसुबे फसले, औरंगजेबाचे सफल झाले. आता माझं ऐका.
फुलाद खानाचा पहारा बसलाच आहे. माझ्यासाठी तुम्ही जामीन राहिला आहात. आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप तरफदारी केलीत, पण तुमच्या शब्दाला दरबारी किंमत नाही. तुमचं कोणी ऐकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही माझी जबाबदारी स्वीकारू नये. राजासाहेब ऐका, कुंवरजी, मी सांगतो ते अगदी खरं आहे. तुम्ही बादशाला सांगा शिवाजीवर आता फुलादचे पहारे आहेत. त्याची जबाबदारी तुमची. त्याला तुम्ही ठार मारू शकता, पण आता माझ्यावर शिवाजीची जबाबदारी नको. रामसिंग कावराबावरा होऊन उभा राहिला. बोलून चालून अस्सल राजपूत तो. याला ते ऐकणेही कठीण गेले. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. तो म्हणाला, राजासाहेब, तुम्ही असं म्हणावं हा तुमचा मोठेपणा, पण तुम्हीच मला भाऊ मानलं. संकटकाळी भावाला सोडणं हा राजपुतांचा धर्म नाही. राजे, मी तुम्हाला वाऱ्यावर सोडू शकणार नाही. जे व्हायचं ते आपणा दोघांचं होईल. रामसिंग सरळ मनाचा होता. त्याला कसं समजावून सांगायचं हेच राजांना कळेना. रामसिंग म्हणाला, राजाजी, पहारी बसले म्हणून तुम्ही काळजी करू नका. माझी विश्वासाची माणसं तेजसिंग, अर्जुनजी, सुखसिंग, नाथावाट हे तुमच्या पहाऱ्यावर आहेत. डोळ्यात तेल घालून ते तुम्हाला जपतील. राजाने निश्वास सोडला. रामसिंग राजांचा निरोप घेऊन गेला. राजाने आपली सारी माणसे गोळा केली. आता यापुढे प्रत्येक दिवस मोलाचा आहे हे राजाने जाणले. राजे आपले बेत सांगत होते. राजांच्या साथीदारांच्या चेहऱ्यावर ते ऐकून बाळसे चढत होते. दुसऱ्या दिवशी रामसिंग डेऱ्यात आला. त्याने राजांची उग्र संतापी प्रकृती पाहिली. राजे संतापले होते. हिरोजी, निराजी ही मंडळी हात बांधून अपराधी चेहऱ्याने सामोरी उभी होती. राजे ओरडले, चालते व्हा, मला कुणाची जरुरी नाही. माझ्याजवळ कोणी राहण्याची गरज नाही. खालच्या मानेने सारे बाहेर गेले. रामसिंग थक्क होऊन म्हणाला, राजासाहेब, काय चालवलंय हे? आपल्या विश्वासाच्या माणसांची जेव्हा अत्यंत गरज तेव्हा त्यांना घालवून देता. कसली गरज? इथं परमेश्वराखेरीज कोणाचं काय चालणार? पर मुलखात पर स्वाधीन म्हणलो मी. जे व्हायचं ते होऊ दे. बिचारे ते आणखी गुंततील. रामसिंगाने राजांना शांत केले. तो तंबू बाहेर आला. तेव्हा राजांच्या लोकांनी तंबू पाडले होते. त्यांनी रामसिंगाला सांगितले, आम्ही जातो. रामसिंग निराजी पंतांना म्हणाला, पंत, राजे माझंही ऐकत नाहीत. तुम्ही या लोकांना जाऊ देऊ नका. माझा ऐका. या लोकांना इथले मुक्काम हलवून माझ्या तळामागे बागेत राहायला सांगा. निराजी सुन्न झाले. राजे एक रचित होते आणि रामसिंग प्रेमापोटी त्यातच नेमका खो घालीत होता. निराजी पंतांनी राजांच्या माणसांना बागेत उतरण्यास सांगितले. राजांना हसावं की रडावं ते कळेना. ते म्हणाले, पंत, या राजपूतांना डोकं फार कमी. भावना विवश होणं एवढंच यांना माहीत. असं नसतं तर कशाला बिचारे पिढ्यानपिढ्या बादशाची सेवा करीत बसले असते. सकाळी राजांनी फुलाद खानाला बोलावून घेतले. फुलाद खान येताच राजाने त्याला मोठ्या मानाने बसवून घेतले. फुलाद खान राजांच्या वर्तनाने चकित झाला. राजे हसत म्हणाले, फुलाद खान, आमच्या मनात तुमच्याविषयी काही नाही. तुम्ही हुकमाचे बंदे. तुम्ही आपलं कर्तव्य करता. राजासाहेब, तुम्ही समजूतदार म्हणून असू दे. राजे म्हणाले, आज आम्ही एका कामासाठी तुम्हाला त्रास दिला. फुलाद खान सावध झाला. त्याने विचारले, कसलं काम? मी तर आता कैदेत पडलो. एवढ्या दूर मी आलेला. माझ्या एवढ्या माणसांचा खर्च मला निभत नाही. तुम्ही माझी विनंती बादशाहांना कळवा. आवश्यक तेवढी 10-12 माणसं ठेवून बाकीचे मी माझ्या मुलखात त्यांच्या घरी पाठवावे म्हणतो. सिद्धी फुलाद खानचे डोळे आनंदाने चमकले. त्याने औरंगजेबाला राजांची विनंती सांगितली. राजांची माणसे जाणार हे कळताच औरंगजेबाला आनंद झाला. त्याने राजांच्या शेकडो माणसांना आग्र्याबाहेर जाण्याचे परवाने पाठवून दिले. शिवाजीने ही चाल का करावी याचा विचार औरंगजेब करीत होता. शिवाजीच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचे बारीक लक्ष होते. मागे शिवाजीने हत्ती खरीदल्याचा कळताच त्याने कसून चौकशी केली होती. आपली आहेत ती माणसे पाठवून शिवाजी मुठभर लोकांनीशी राहू इच्छितो हे औरंगजेबाच्या बुद्धीला पटेना. त्याने तातडीने साऱ्या परगण्यांना हुकूम पाठवले, जर आग्र्याहून शिवाजी पळाला तर त्याला दिसेल तिथं अडकवून ठेवण्याची खबरदारी घ्या. बादशाहकडूनच हुकूम आल्याने रामसिंगाचा नाईलाज झाला. साऱ्याने राजांचा जड अंतकरणाने निरोप घेतला. त्यात महादेवही होता. अनेक नजरबाज होते. फार दिवसांनी एक गोष्ट मनासारखी झाली होती. औरंगजेब जयसिंगाच्या उत्तराची वाट पाहत होता. जयसिंगाचे पत्र आले, पण त्यात त्याने शिवाजीच्या जीवाला जपण्याचा सल्ला दिला होता. औरंगजेब विचार करीत असता एके दिवशी शिवाजीचा निरोप आला. शिवाजी राजांना बैरागी व्हायचे होते.
त्यांचे मन विटले होते. काशीला जाऊन संन्यास घ्यायची परवानगी त्यांनी मागितली होती. ते ऐकून औरंगजेब हसला. त्याने निरोपाचे उत्तर दिले, राजांना जर बैरागी व्हायचे असेल तर त्याला माझी काही हरकत नाही. संन्याशाला कुठंही राहिलं तरी सारखंच. त्यांनी इलाहाबादला जाऊन माझ्या किल्ल्यात राहावं. तिथं माझा सुभेदार बहादूर खान आहे. तो राजांच्यावर चांगली नजर ठेवील. राजाने तिथं सुखानं ईश्वर चिंतन करावं. राजांचा संन्यास घेण्याचा मार्ग ढासळला. 2 मास होत आले तरी काही घडत नव्हते. एके दिवशी कवींद्र परमानंद अलाहाबादेच्या एका विद्वान ब्राह्मण कवीला घेऊन आले. त्यांचे नाव होते कप कलश. राजांनी कप कलशला ठेवून घेतले. खूप रात्र होईपर्यंत बोलणी झाली. 2 दिवसांनी कवी परमानंदांची त्यांनी रवानगी केली. त्यांना आपले हत्ती बक्षीस दिले. कप कलशलाही सन्मानाची बिदागी मिळाली. औरंगजेबाला ते कळले. राजा आता खरोखरच विरक्त बनत आहेत असे त्याला भासले. आग्र्यात पावसाच्या तुरळक सळी पडत होत्या. उष्मा शतपटींनी वाढला होता. राजांना आकाशातले ढग पाहून आठवत होता आपला मुलूक. ती गर्द राई, हिरव्या मखमलीने आच्छादलेले पर्वत आता मुसळधार पावसात गड नहात असतील. कड्यावरून कोसळणाऱ्या प्रपातांचा श्वेत प्रवाह नजरेचे पारणे फेडीत असेल. धुक्याच्या विरळ वस्त्राने गडांच्या माथ्यावर मायेचा पदर धरला असेल. मायेचा पदर? मासाहेब, कशी दिवस कंठीत असतील ती माऊली. राजाने डोळ्यांच्या कडा पुसल्या. त्यांनी पाहिले संभाजीराजे बिछाण्यावर झोपले होते. त्यांच्या अंगावर काही पांघरून नव्हते. हिरोजीला राजे म्हणाले, हिरोजी, बाळराजांची शाल कुठं आहे? उकडतं म्हणून घातली नाही अंगावर, पण तिच्याशिवाय बाळराजांना चांगली झोप येत नाही. राजाने उठून शाल घेतली. क्षणभर हातात ती शाल घोळवीत राहिले आणि त्यांनी ती शाल बाळराजांच्या अंगावर टाकली. बाळराजांची चाळवाचाळव झाली आणि परत ते शांतपणे झोपी गेले. पहारेकऱ्यांचे आवाज उठत होते. राजे बाळराजांच्या शेजारी झोपले. डोळे मिटत नव्हते. डेऱ्याच्या दाराशी तलवार उशाला घेऊन हिरोजी आडवा झाला होता. मदारीने विचारले, पाय रगडू? नको मदारी, झोप तू, आम्ही पण झोपतो. मदारी समयी अशांत करीत होता. जळत राहिल्या समयीच्या 1-2 वातींचा उजेड अंधाराची भयांता वाढवीत होता. राजे पडल्या जागेवरूनच त्या वातींकडे पाहत होते. राजांचे मन बेचैन झाले होते. अनेक विचारांचे काहूर मनात उठले होते. माणूस स्वतःला जाणता समजतो केवढा अहंकार. दक्षिणेच्या सुभेदारीचं स्वप्न घेऊन आपण आग्र्यात आलो. आलमगीरची मर्जी संपादन करून सुभेदारी घ्यावी आणि मिर्झाराजे दिलेर खान यांचा शव उठताच परत स्वराज्याच्या खटपटीस लागावं, हा आमचा मनसुबा दुरच राहिला आणि आम्ही बादशाच्या कपटनीतीला मात्र बळी पडलो. राजांना आपल्या विचारांचे हसू आले. नीती अनिती ठरवायची कुणी? ज्याच्या साम्राज्याविरुद्ध आम्ही लढत देण्यासाठी उभे राहिलो त्या औरंगजेबाने आमची गय का करावी? आणि दक्षिणेची सुभेदारी तो देईल तरी कसा? खुद्द आपल्याच भावांना कठोर शासन करणारा हा औरंगजेब, आपल्या पित्याला विष घालताना ज्याचे हात थरथरले नाहीत, तो आलमगीर आमच्या बाबतीत रहमदिल होईल कसा? आजवर औरंगजेबाने आम्हाला जिवंत का ठेवलं? खास काहीतरी मोठी गल्लत होत आहे. दैवानच आलमगीराच्या मनात काहीतरी गोंधळ निर्माण केलेला दिसतो. नाहीतर तो निर्णय करायला त्याला एवढा वेळ लागला नसता. औरंगजेब पक्का राजकारणी. राजकारणात वेळेला फार महत्त्व असतं. कैक निर्णय वेळेच्या वेळीच अंमलात आणले नाहीत तर आयुष्यभर पश्चाताप करण्याची पाळी येते. हे माहीत असताना औरंगजेब आमच्या बाबतीत स्वस्त कसा? आमचंच दैव बलवत्तर म्हणूनच हे घडत असावं. तसं असेल तर आई मार्ग का दाखवित नाही? राजे सावकाश पलंगावरून उठले. त्यांची नजर शांतपणे झोपी गेलेल्या संभाजीराजांच्याकडे गेली. किती निर्धास्तपणे झोपलाय हा. ह्या अजान मनाला पहाऱ्याची जाणीव नाही, कैदेची फिकीर नाही, मृत्यूच्या टांगत्या तलवारीची भीती नाही. पालकाच्या भरवशावर किती शांतपणे युवराज झोपू शकतात. मग आम्हालाच पालकाचा विश्वास का नसावा? महासाहेब आधीच वार्धक्यानं थकलेल्या, त्यांच्या चिंतेला पारावार नसेल. देवाच्या पायाशी धरणं धरून ती माऊली अश्रू ढाळीत नवस बोलत झुरत असेल. दुर्दैवानं आमचं इथंच काही बरं वाईट झालं तर? राजांना तो विचार सहन होईना. जिजाबाईंच्या आठवणीने त्यांचे मन कातर बनले. त्याच बैचेनीत ते फेऱ्या घालीत होते. मुलखापासून केवढे दूर आम्ही शत्रूच्या गोटात येऊन सापडलो. या वेळेला गडावर केवढी चिंता वाढली असेल.
अण्णाजी, मोरोपंत, प्रतापराव, तानाजी ही सारी माणसं काय करीत असतील? दररोज नवीन अफवा उठत असतील. मनाच्या तराजूतलं आमचं जीवन मरणाचं पारडं दररोज हेलावत असेल. कदाचित आमचे नजरबाज आग्र्यापर्यंत येऊन पोचलेही असतील. आम्ही शत्रू हत्ती सापडलो हे जाणून आमच्या माघारी बंडावा तर झाला नसेल. त्या विचाराबरोबर राजांची पावले थांबली. क्षणात चेहऱ्यावर स्मित उजळले. बंडावा कोण करणार? कोणाविरुद्ध? अण्णाजी, मोरोपंत, प्रतापराव, तानाजी नावं घ्यावीत तेवढी थोडी. ही माणसं बंडावा करणार? अशक्य. उलट पुरंदरच्या तहानं कमजोर झालेलं राज्य सावरता सावरता बिचारे थकत असतील. खोट्या धीराच्या शब्दांनी मासाहेबांना आणि फौजेला धीर देत बिचारे दिवस कंठत असतील. राजाने परत पावले उचलली. येताना मारे ऐटीने आमच्या बरोबर आम्ही खास विश्वासाची 1000 माणसं आणली. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यात यश मिळालं ही देवाची कृपा. बिचाऱ्या रामसिंगाच्या ध्यानी आलं नाही, पण ही 1000 माणसं आमच्या 1000 वाटावर अहोरात्र नजर ठेवून आमच्यासाठी तिष्ठत असतील. राजांची मुद्रा करारी बनली. या संकटातून आम्हाला सुटायला हवं, पण कसं? कसं? राजे विचारात गुंतले. मनात शब्द उतरत होते. केल्याने होत आहे रे, ते आधी केलेची पाहिजे. समर्थांच्या आठवणीने राजांना धीर आला. साऱ्या विचारांचे रूपच पालटले. फरमानाचा स्वीकार करून आम्ही मासाहेबांच्या सामोरे गेलो होतो. भोगल्या अपमानानं संतापलेल्या आम्हाला मासाहेबांनी सांगितलं होतं, राजे स्वतःच्या पराजयाचं जरा कौतुक करा. तेही परमेश्वरी वरदानच असतं. त्यानं पाठवलेली संकट जे धीरानं सहन करतात, सोसतात, त्यांनाच भविष्यकाळ उज्ज्वल असतो असं पोथ्या पुराणं सांगतात. श्रद्धेनं आणि डोळसपणानं या संकटाकडे पाहिलं तर साऱ्या वाटा दिसू लागतात. त्या आठवणीनं राजांना धीर आला. त्यांच्या विचारांना एक वेगळीच दिशा गवसली. लाक्षाग्रहातून जर पांडव सुटतात तर मग आम्हाला तोच मार्ग का सुचू नये? कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. एवढा पहारा असताही वासुदेवांनी साध्या टोपलीच्या आधारानं श्रीकृष्णांना बंदीशाळेतून बाहेर काढलंच ना. त्याच्याच कृपेनं पहारेकऱ्यांना निद्रा लागली. कुलपाचे बंद सुटले. भरल्या नदीनं वाट दिली. आलमगीर विचारांच्या आहारी जाऊन आम्हाला आजवर जिवंत ठेवतो ही त्याचीच कृपा असली पाहिजे. आम्ही फक्त आधीच मोकळा असलेला मार्ग शोधायला हवा. राजांनी समईकडे पाहिले. एक वात मंदावत होती. राजे पुढे झाले. त्याने दोन्ही वाती पुढे सरकविल्या. वाती फरफरत मोठ्या झाल्या. त्या वाढत्या प्रकाशात राजांच्या मुखावरचे समाधान उजळले होते.